झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात खेडमधील रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसलाय। उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 2 रिक्षा चालकांचीही तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। कालच्या दिवसात संपूर्ण खेड तालुक्यात एकही रिक्षा रस्त्यावर धावली नाही। आज कामाचा दिवस असल्यानं त्यातच परीक्षाही सुरू असल्यानं या आंदोलनाचा फटका सर्वांनाच बसतोय। आज याबाबत निर्णय न झाल्यास कुटुंबासमवेत उपोषणाला बसण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिलाय। आज या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण जिल्हाभर हे आंदोलन पसरेल असाही इशारा देण्यात आलाय। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपोषणाला बसले आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात अर्थातच हे उपोषण पुकारलेलं आहे या रिक्षा चालकांनी। आणि अर्थात आज आपण बघतो की आजचा कामाचा दिवस आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षा, त्यामुळे रिक्षा बंद म्हटलं की आपल्याला माहिती की विद्यार्थ्यांचे देखील किती हाल होत असणार। आजही आम्ही उपोषणाला इथं बसलेला असताना सुद्धा खेड तालुक्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक राजरोसपणे धंदा करते। रोजरोजपणे पूर्ण गाड्या त्यांच्या चालू आहेत, तरीही प्रशासनाचं अजून कुठे काय झालेलं नाही। रेल्वे स्टेशन बसून किंवा कुठून दुरून येणारे प्रवासी आपले येणारे सगळे नातेवाईक वगैरे यांना डोक्यावर बोजा घेऊन चालत यावं लागतं, पायपीट उन्हातून करावं लागते। ज्यांचं नातेवाईक नाही आहे किंवा ज्यांना पटकन असं काही मोमेंट करून कोऑर्डिनेशन करता येत नाही, अशा प्रवाशांचे आजच्या या संपामुळे खूपच हाल होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।